नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय गणित स्कॉलरशिप म्हणजेच शिष्यवृत्ती परीक्षा यातील घटक 5 जो आहे संख्या रेषा या घटक 5 मधील स्वाध्याय 5.2 आपण या ठिकाणी आज सोडवणार आहोत। म्हणून अगदी शेवटपर्यंत आपण सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे। चला सुरुवात करूयात। प्रश्न पहिला, पुढील रेषेवर समान अंतरावर घेतलेल्या बिंदूपैकी काही बिंदूंची संख्या दाखवल्या आहेत। निरीक्षण करून प्रश्नाचा योग्य पर्याय निवडा। तर या ठिकाणी आपल्याला काही बिंदूवर संख्या दिलेल्या आहेत, काही बिंदूवर संख्या दिलेली नाही, तर याचं निरीक्षण करायचं आहे। आणि आपला प्रश्न जो विचारलेला आहे पाखाली, x या बिंदूपासून t या बिंदूचे अंतर किती। तर x जो बिंदू आहे त्या x बिंदूपासून तर t बिंदूपर्यंतचं अंतर आपल्याला शोधायचं आहे। तर इथे पहा, आपण जर निरीक्षण केलं इथे p q r s t u v w x y z अशा प्रकारचे बिंदू दिलेले आहेत। इथे तुमचा हा p जवळ 2 दिलेला आहे, q जवळ कोणताही संख्या त्या ठिकाणी दिलेली नाहीये, r जवळ 2.4 दिलेले आहेत। म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी पुढे इथे तुम्ही q जवळ 2.2 घेऊ शकता पहा, कारण हे 2.2 होतील, इथे 2.4, त्यानंतर इथे 2.6, इथे 2.8, इथे 3.0 आणि बरोबर 3.2 जुळत आहेत। म्हणजे याचा अर्थ प्रत्येक दोन जवळच्या बिंदूमधलं जे काही अंतर आहे ते आपल्याला यावरून समजते। दोन जवळच्या बिंदूमधील अंतर किती आहे तर 0.2 ने त्या ठिकाणी ते अंतर वाढलेलं आहे। 0.2 ने ते अंतर आपल्याला वाढलेलं दिसतंय। इथे 2 आहेत, 0.2 ऍड केले 2.2 झाले, याच्यामध्ये 0.2 ऍड केले 2.4 झाले, 2.4 मध्ये आणखी 0.2 ऍड केले की 2.6 झाले। म्हणजे दोन जवळच्या बिंदूमधील अंतर आपल्याला या ठिकाणी समजून येत आहे निरीक्षण करून। अंतर बरोबर 0.2। मग इथे x बिंदूपासून x ते इथे आपल्याला t बिंदू विचारला, x ते t मधील आपल्याला त्या ठिकाणी किती भाग होता त्याचा आपण विचार करूयात। x पासून तर t मधील आपल्याला भाग जे आहेत ते भाग आपण जर मोजले तर पहा, इथे t पासून x पर्यंत इथे 1 2 3 आणि 4, तर हे 4 भाग होत आहेत पहा बरोबर। आणि एका भागाची किंमत 0.2 आहे। एका भागाची किंमत किती आहे 0.2, एक भाग बरोबर 0.2, म्हणजे दोन जवळच्या बिंदूतलं अंतर म्हणजे एक भाग। तर t पासून u पर्यंतचं अंतर 0.2, त्यानंतर हे आणखी 0.2, हे आणखी 0.2 आणि हे 0.2, याप्रमाणे आपण जर केलं तर 0.2 हे जे अंतर तुम्हाला दिसतं याला आपण 4 ने जर गुणलं तर आपलं उत्तर मिळेल पहा। 4 2 8 होतील आणि 4 गुणिले 0 0 0 दशांश दोघांच्या मध्ये येईल, तर 0.8 हे या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे। 0.8 हा योग्य पर्याय असणार आहे। तर पर्याय क्रमांक 3 योग्य आहे पहा, 0.8। x आणि t या दोन बिंदूमधलं अंतर आहे 0.8। आता याला इथे आपला एकक शब्द वापरता येईल किंवा सेंटीमीटर शब्द वापरता येणार नाहीये, कारण इथे कुठे आपला सेंटीमीटरचा उल्लेख केलेला नाही, तर आपण त्याला एकक म्हणू शकतो। 0.8 एकक हे अंतर आपल्याला या दोन बिंदूंच्या मध्ये दिसून येईल। पुढचा प्रश्न पहा, पुढील आकृतीबाबत, आता ही खाली एक आकृती दिली बा, पुढील आकृतीबाबत दिलेल्यापैकी सत्य विधान टिंब हे आहे। तर यामध्ये आपल्याला सत्य विधान जे आहे ते ओळखायचं आहे की कोणतं विधान सत्य आहे। म्हणजे या ठिकाणी एकच विधान सत्य असणार आहे आणि बाकीचे विधान जे आहेत ते चुकीचे असणार आहेत। तर यामध्ये आपल्याला पहा, इथे सर्व ऋण संख्या दिसत आहेत, कारण हे ऋण 1.07, इथे ऋण 1.21 आणि इथे ऋण 1.39। तर इकडे याप्रमाणे आपण जर गेलो तर या संख्या या ठिकाणी आपल्याला मोठ्या मोठ्या होत जाताना दिसतात, परंतु तसं त्या ठिकाणी नसतं। जर सर्व संख्या या ऋण असतील, ऋण संख्या असल्यास लहान दिसणारी संख्या मोठी असते, हा नियम आपल्या या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। जर 2 किंवा जास्त ऋण संख्या असतील तर जी आपल्या डोळ्यांना सगळ्यात मोठी संख्या दिसते ती सगळ्यात लहान असणार आहे आणि जी सगळ्यात लहान दिसते ती मोठी असणार आहे। तर इथे पहा, हा जो काही पहिला पर्याय ऋण 1.21 हा मोठा दाखवलेला आहे ऋण 1.07 पेक्षा, तर इथे मोठी संख्याच मोठी दाखवलेली आहे, म्हणजे हे या नियमात बसत नाहीये। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जो आहे तो या ठिकाणी चुकीचा आहे। पर्याय क्रमांक 2 पहा, ऋण 1.39 हा मोठा दाखवलेला आहे ऋण 1.21 पेक्षा, इथे सुद्धा ही मोठी संख्याच मोठी दाखवलेली आहे, परंतु जर दोन्ही संख्या ऋण असतील तर जी मोठी संख्या असते ती लहान दाखवायला पाहिजे, तर इथे लहान दाखवते मोठी दाखवली आहे, त्यामुळे हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे। त्यानंतर ऋण 1.07
हा लहान दाखवलेला आहे ऋण 1.39 पेक्षा, म्हणजे ऋण 1.3 हे 9 मोठे दाखवले आहेत. ही संख्या मोठी दिसते परंतु ती लहान असायला पाहिजे होती, म्हणजे हा पर्याय सुद्धा त्या ठिकाणी चुकीचा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 योग्य असणार आहे. तो आपण तपासून पाहूयात. ऋण 1.07 ही लहान दिसणारी संख्या यापेक्षा, परंतु ती मोठी दाखवलेली आहे. तर या नियमात ती बसते पहा की जर संख्या ऋण असतील तर जी संख्या लहान दिसते ती लहान नसून मोठी असते, आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 इथे योग्य आहे. पर्याय क्रमांक 4चा गोल आपण भरून टाकूयात. प्रश्न तिसरा पहा. प्रश्न तिसरा दिलेला आहे. पुढे दाखवलेल्या रेषेवरून एक माणूस ए पासून डी पर्यंत गेला, डी पासून बी पर्यंत आला व पुन्हा सी पर्यंत गेला, तर तो मूळ स्थानापासून किती दूर गेला? आता तो ए पासून आपल्याला सांगितले ते ए पासून डी पर्यंत गेला, ए पासून निघाला डी पर्यंत आला, बरोबर. डी पासून बी पर्यंत आला, डी पासून पुन्हा परत पाठीमागे बी पर्यंत आला, आणि बी पासून तो पुन्हा सी पर्यंत गेला. म्हणजे तो सध्या थांबलेला जो आहे तो या ठिकाणी थांबलेला आहे सी पॉईंट जवळ, बरोबर. आणि तो निघाला होता ए पॉईंट जवळ. म्हणजे आपल्याला ए पासून तर या ठिकाणी हे सी पर्यंत जे अंतर आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं, शोधायचं आहे. हे अंतर आपल्याला शोधायचं आहे. तर हे अंतर किती असू शकेल? ए पासून सी पर्यंतचं अंतर शोधावे लागेल आपल्याला. म्हणजे तो ए पासून निघून डी पर्यंत गेला, परत पाठीमागे आला बी पर्यंत, आणि पुन्हा सी पर्यंत जाऊन थांबला. तर तो त्याच्या मूळ स्थानापासून म्हणजे ए पासून किती लांब आहे? तर तो ए पासून सी वर उभा असल्यामुळे ए सी हे अंतर शोधावं लागेल. तर ए सी हे अंतर कसं निघेल पहा. ए जवळ 0 दाखवलेला आहे आणि इथे तुमचा 1 दाखवलेला आहे. म्हणजे 1 2 3 4 भाग केलेले आहे त्याचे. हा 0 आणि 1 हा पूर्णांक आहे. तर यामध्ये आपल्याला 1 पूर्णांक त्याच्या पुढचा पहिला पॉईंट या ठिकाणी घेतला, पहिल्या बिंदूवर हा सी बिंदू येतोय बा. म्हणजे ही जी संख्या आहे सी जवळची ती तुम्हाला अशी लिहिता येईल 1.1/4. म्हणजे 1 पूर्ण झालेला आहे त्याच्या पुढचा पहिला बिंदू म्हणून 1.1/4. किंवा तुम्ही त्याला 1 2 3 4 5/4 असं पण म्हणू शकता. कारण इथे आपण 4 समान भाग केले दाखवले 1 एकक अंतराचे, म्हणून प्रत्येकाचा छेद जो आहे तो 4 येईल. आणि तो सी हा जो बिंदू आहे तो ए पासनं 5व्या क्रमांकावर येतो, त्यामुळे त्याचा निर्देशक जो आहे तो 5/4 येईल. किंवा 5/4 म्हणजेच 1.1/4. तर हा जो 1.1/4 आहे शून्यापासूनचं त्याचं अंतर असणार आहे, म्हणजे ए पासूनचं अंतर असणार आहे. तर 1.1/4 तर 1 पूर्ण आणि वरती 1/4 एकक असं आपण म्हणूयात. तर 1/4 याचा अर्थ पावभाग, 4 पैकी 1 म्हणजेच पावभाग. तर 1/4 ची जी किंमत असते पहा, 1/4 ची किंमत जी आहे ती 0.025 येते दशांश अपूर्णांकामध्ये. म्हणजे आपल्याला हे 1 पूर्ण घेता येईल पहा. इथे 1 पूर्ण आणि वरती 1.4 ची किंमत आपल्याला घ्यायची 2.5, म्हणजे 1.025 एकक एवढं अंतर या 2 बिंदूमध्ये असणार आहे. कोणत्या बिंदूमध्ये? तर बिंदू ए आणि बिंदू सी मधलं अंतर 1.025 आहे. तर 1.025 हा पर्याय योग्य असणार आहे. पर्याय क्रमांक 1 जो आहे तो योग्य आहे, त्याचा गोल आपल्याला भरता येईल. पर्याय क्रमांक 1 योग्य पर्याय आहे. यानंतर पुढचे प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. 5.2 आपण सोडवतोय. 5.2 मध्ये प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे. जर ए बरोबर 2 धनसंख्यांचा गुणाकार, बी बरोबर 2 ऋणसंख्यांचा गुणाकार, सी बरोबर 1 धन व 1 ऋणसंख्यांचा गुणाकार असल्यास ए अधिक बी वजा सी बरोबर किती? आता इथे पहा, आपल्याला हे सर्व लक्षात ठेवायचं आहे की 2 धनसंख्यांचा आपण जर गुणाकार केला तर त्याचं उत्तर धनसंख्याच येतं. त्याप्रमाणे 2 ऋणसंख्यांचा जर गुणाकार केला तर त्याचं उत्तर सुद्धा धनसंख्याच येतं. धनसंख्यांच्या गुणाकाराचं उत्तर धनसंख्याच असतं, ऋणसंख्यांच्या गुणाकाराचं उत्तर सुद्धा धनसंख्याचं असतं, आणि 1 धन व 1 ऋण जर असेल तर त्यांच्या गुणाकाराचं उत्तर मात्र ऋणसंख्या येतं. तर याप्रमाणे ही जी संख्या दिली ए अधिक बी वजा सी, तर ए म्हणजे धनसंख्या असणार आहे, बी म्हणजे सुद्धा धनसंख्याच असणार आहे, आणि सी म्हणजे मात्र ऋणसंख्या असणार आहे. कारण 1 धन व 1 ऋण अशा संख्यांच्या गुणाकाराचं उत्तर हे ऋणसंख्येमध्ये येतं. तर ए म्हणजे धनसंख्या म्हटलंय मी, बी म्हणजे धनसंख्या आहे, आणि वजा सी म्हणजे ऋणसंख्या आहे. तर धन अधिक धन ही बेरीज आपल्याला आधी करावी लागेल. तर धन अधिक धनचं उत्तर धनसंख्याच येईल, आणि मग धनसंख्येतून आपल्याला वजा ऋणसंख्या आपण जर केली तर याचं जे उत्तर आहे पहा, ते उत्तर जर धनसंख्या मोठी असेल तर उत्तराला चिन्ह धन येईल, आणि जर ऋणसंख्या मोठी असेल तर उत्तराला चिन्ह ऋण येईल. म्हणजे याचं जे उत्तर आहे येणारं उत्तर ते उत्तर धनही असू शकेल, धन किंवा ऋण अशा दोन्ही प्रकारचं उत्तर येऊ शकतंय. कारण धनसंख्या मोठी असल्यास आपण काय करतो पहा, वेगवेगळे चिन्ह असल्यावर वजाबाकी करतो आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह देतो. त्यामुळे
जर धनसंख्या मोठी आली तर धनचिन्ह येईल उत्तराला, आणि जर ऋण संख्या मोठी असेल तर उत्तराचं चिन्ह ऋण असेल. म्हणजे उत्तराचं चिन्ह हे धन किंवा ऋण या दोन्हीपैकी असू शकतं. तर पर्याय क्रमांक पहिला धनसंख्या म्हटले चुकीचं आहे, ऋणसंख्या चुकीचं आहे. तिसरा पर्याय योग्य पहा, धन किंवा ऋण संख्या हे उत्तर तुमचं असू शकतं. या क्रियेचं A अधिक B वजा C या क्रियेचं उत्तर धनही असू शकेल आणि ऋण सुद्धा असू शकेल. पुढचा प्रश्न, संख्या रेषेवरून विचारलेल्या प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा. तर इथे आपल्याला संख्या रेषेवर बिंदू दिलेले आहेत आणि त्या बिंदूसाठी प्रत्येकाचा त्या ठिकाणी जो काही निर्देशक आहे, बिंदूवर जी संख्या असेल ती संख्या दाखवणे याला त्या बिंदूचा निर्देशक असे म्हणतात. तर इथे A साठी 1/2, B साठी 2/2, C साठी 3/2 याप्रमाणे शून्याच्या उजवीकडे धनसंख्या आहेत, शून्याच्या डावीकडे ऋणसंख्या आहेत. तर पुढील संख्यांच्या जोडीतील लहान मोठेपणा चिन्हाने दर्शवला आहे, त्यातील चुकीचा संबंध दर्शवणारी जोडी ओळखा. तर इथे आपल्याला जे काही पर्याय दिलेले त्यातला चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. तर यासाठी आपल्या डोक्यामध्ये हे नियम असणं गरजेचं आहे. कोणतीही ऋणसंख्या ही शून्यापेक्षा लहान असते. कोणती ऋणसंख्या असू दे ती शून्यापेक्षा लहानच असणार आहे. जर व कोणतीही धनसंख्या ही शून्यापेक्षा मोठी असते. आणि तिसरा नियम आहे, कोणतीही धनसंख्या ही कोणत्याही ऋणसंख्येपेक्षा नेहमी मोठी असते. तर पर्याय पहिला बघा, ऋण 2/2 हा लहान दाखवलेला आहे शून्यापेक्षा. तर ही ऋणसंख्या असल्यामुळे शून्यापेक्षा लहानच असणार आहे, शून्य मोठा आहे. त्यामुळे हा जो पर्याय आहे पहिला पर्याय, तर हा पर्याय योग्य आहे, बरोबर आहे. दुसरा पर्याय 4/2 लहान दाखवला आहे 5/2 पेक्षा. तर दोन्ही धनसंख्या आहेत, त्यामुळे दोन्ही धनसंख्येच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की जी संख्या मोठी दिसते डोळ्यांना तीच मोठी असते. तरी दोघांचे छेद समान असल्यामुळे हे 5 मोठा आहे, त्यामुळे ही संख्या मोठी आहे. तर हे दाखवलेलं जे काही संबंध आहे तो सुद्धा बरोबर आहे, कारण दोन्ही धनसंख्या आहेत. दोन्ही धनसंख्या असताना डोळ्यांना जी संख्या आपल्या डोळ्यांना मोठी दिसेल तीच मोठी असते. तिसरा जो पर्याय पहा, 0 लहान दाखवलेला आहे ऋण 4/2 पेक्षा. तर इथे हा पर्याय चुकीचा वाटतोय आपल्याला, कारण इथे त्यांनी ऋण संख्येला मोठं दाखवले शून्यापेक्षा. तसं होत नाही, सर्व ऋणसंख्या शून्यापेक्षा लहान असतात. त्याच्यामुळे हा पर्याय जो आहे तो चुकीचा आहे. चौथा पर्याय बघा, इथे ऋण 2/2 मोठा दाखवलेत 5/2. तर इथे हे बरोबर आहे, कारण ही धनसंख्या आहे ती मोठी असते ऋणसंख्येपेक्षा, त्यामुळे हा पर्याय सुद्धा बरोबर आहे. तर हा पर्याय क्रमांक 3 मात्र चुकीचा दिलेला आहे आणि आपल्याला तोच ओळखायला सांगितला पाहिजे त्यांनी की चुकीचा पर्याय कोणता. तर पर्याय क्रमांक 3 जो आहे तो चुकीचा पर्याय आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे पहा, 32/11 ऋण 32/11 ही संख्या रेषेवर दर्शवण्यासाठी कोणत्या एकक अंतराचे समान भाग करावे लागतील. आता एकक अंतराचे समान भाग करावे लागतील हा भाग आपण नीट समजून घ्या की आपण संख्या रेषेवर कशा पद्धतीने संख्या दाखवतो. त्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन माझे जे काही इतर प्लेलिस्ट आहे त्यामध्ये इयत्ता 6वीच्या वर्गामध्ये आपण हा घटक शिकलेलो आहोत. तर इयत्ता 6वीची जर आपण प्लेलिस्ट पाहिली त्यामध्ये तुम्हाला हा जो काही घटक आहे संख्या रेषेवर संख्या कशा दाखवायच्या, अपूर्णांक कसे दाखवायचे, तो अतिशय सविस्तरपणे समजून दिलेला आहे. तुम्ही त्या ठिकाणी तो जाऊन पाहू शकता. आपल्याला पूर्ण संख्या ज्यावेळेस आपण याप्रमाणे दाखवतो, अपूर्णांक ज्यावेळेस दाखवतो त्यावेळेस अपूर्णांका जो छेद असतो ना तितके भाग आपल्याला करावे लागतात एक एकक अंतराचे. एक एकक अंतर याचा अर्थ संख्या रेषेवर आपण जे काही दोन मुख्य बिंदू काढतो, पूर्णांक काढतो, त्यांच्यामधला जो काही भाग असेल अंतर असेल त्याला म्हणतात एक एकक अंतर. तर आता आपल्याला इथे शोधायचे पहा की हे नेमकी ही संख्या कुठं असेल, कोणत्या दोघांच्या दरम्यान असेल. तर त्यासाठी आपण काय करूयात, ऋण 32/11 या संख्येपासून पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार करूयात. तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार करण्यासाठी तुम्हाला या 32ला 11ने भागावं लागेल. तर हा भागाकार जो आहे तो करता येईल तुम्हाला पहा 32/11. 11 दुने 22 होतात, 11 त्रिक 33 होतात. तर 33चा भाग काही जमणार नाहीये. 11 दुने 22 होतील. इथे आपल्याला 2चा भाग जाईल आणि 0 3तून 2 गेल्यावर 1, तर बाकी 10 उरेल. याच्यापासून आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक कसा बनतो, तर वरचं जे उत्तर आलेलं आहे पहा ते उत्तर म्हणजे पूर्ण, बरोबर. तर 2 पूर्णांक हा 10 छेद ज्याने भाग दिला ती संख्या इथे येईल 11. 2.10/11 आणि हे ऋण आहेत विशेषतः, कारण याचं चिन्ह ऋण असल्यामुळे हे ऋण 2.10/11 असं म्हणता येईल. म्हणजे ही जी संख्या सध्या तुम्हाला दाखवली ती ऋण 2 पूर्णांकाच्या पुढे आहे, परंतु 3 पूर्णांकाच्या आधी आहे, कारण इथे 3चा भाग गेलेला नाहीये. ऋण 2 व ऋण 3 यांच्यामध्ये येईल. त्यामुळे ही जी संख्या आहे ही संख्या आपली ऋण 2 व ऋण 3 यांच्या दरम्यान असणार आहे.
हे याच्यावरनं आपल्याला सिद्ध होतं, हे आपल्याला समजतंय. पूर्ण याचं रूपांतर करा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आणि जो पूर्णांक येईल ना तुमचा त्याच्या पुढे ती संख्या असणार आहे. ऋण 2च्या नंतर ऋण 3 हा पूर्णांक येणार आहे, तर ऋण 2 व ऋण 3 यांच्या दरम्यान ही संख्या असणार आहे. पर्याय क्रमांक 2 आपल्याला योग्य म्हणता येईल. पर्याय क्रमांक 2चा गोल जो आहे तो आपल्याला भरून टाकायचा. याप्रमाणे प्रश्न 6वा आपल्याला सोडवता येणार आहे. यानंतर प्रश्न 7वा पहा. प्रश्न 7व्यामध्ये आपल्याला दिलेला आहे पी व क्यू हे संख्या रेषेवरील दोन भिन्न बिंदू आहेत. जर पी हा बिंदू ऋण 3 ही संख्या दर्शवत असेल आणि त्यांच्यातील अंतर x एकक असेल तर क्यू बिंदू कोणत्या संख्या दर्शवतो. आता पीच्या कोणत्या बाजूला क्यू आहे हे काही त्यांनी सांगितलेलं नाहीये, त्यामुळे आपण संख्या रेषा काढली. मी इथे मध्यभागी पी बिंदू दाखवलेला आहे आणि पी हा बिंदू ऋण 3 ही संख्या दर्शवत असेल. बिंदू जी संख्या दर्शवतो त्या संख्येला त्या बिंदूचा निर्देशक म्हणतात. तर हा त्याचा निर्देशक आहे आणि त्यांनी एवढे सांगितलं की पी पासून क्यू पर्यंतचं अंतर आहे तुमचं x एकक अंतर. x एकक म्हणजे पी पासून क्यू पर्यंतचं अंतर जे आहे ते x एकक अंतर आहे. हे इकडे x एकक आहे आणि इकडे सुद्धा अंतराला चिन्ह नसतं. अंतराला चिन्ह नसतं, चिन्ह संख्यांना असतं. अंतर कोणत्या दिशेला आहे, उजवीकडे डावीकडे वर खाली, अंतरामध्ये आपण चिन्हांचा वापर शक्यतो करत नाही. तर हे अंतर आहे. मग आता इथे तुम्हाला जर या क्यू बिंदूचा निर्देशक पाहिजे असेल तर तुम्हाला या ऋण 3 मध्ये हे ऍड करायचे पहा, कारण तो संख्यारेषेचा नियम आहे. संख्यारेषेवर आपण मूळ पहिल्या बिंदूच्या जर आपण उजवीकडे गेलो तर त्या पहिल्या बिंदूच्या किमतीमध्ये ती नंतरची किंमत आपल्याला मिळवावी लागते. महत्वाचा गुणधर्म सांगतो, लक्षात घ्या. आणि संख्या रेषेवर आपण जर मूळ बिंदूच्या डावीकडे गेलो तर आपल्याला ती किंमत जी आहे ती वजा करावी लागते. आपण इथे जर उजवीकडे जाणार असोत, उजवीकडे जर क्यू असेल, क्यू हा पीच्या दोन्ही बाजूला असू शकतो. पीच्या जर तो उजवीकडे असेल तर त्याची किंमत किती असेल, तर त्याची जी किंमत आहे ती किंमत असणार आहे पहा तुम्हाला या ऋण 3 मध्ये x मिळवायचे आहेत. ऋण 3 मध्ये x मिळवायचे किंवा x मध्ये ऋण 3 मिळवायचे असं म्हणू आपण. तर इथली याची जी किंमत आहे ती या ऋण 3 मध्ये x मिळून येईल पहा. याचा जो निर्देशांक आहे तो येईल ऋण 3 अधिक x, ऋण 3 अधिक x. आणि हे जर आपण x आधी घेऊन जर लिहिलं तर तुमचं हे धन होतील x आणि हे धनचिन्ह असल्यामुळे ते लिहिण्याची काही गरज नाहीये. याचं मात्र चिन्ह लिहावं लागेल x वजा 3. हे फक्त तुमचा बदल करून जे आहे ते तुम्हाला हे लिहिता येईल. खरं याप्रमाणे आणि उत्तर बदल करून याप्रमाणे. x आधी जर घ्यायचा ठरला तर हे x चिन्ह धन असल्यामुळे ते लिहिण्याची काही गरज नाही, 3चं चिन्ह ऋण लिहावं लागेल. आणि आता इकडे या जर क्यू हा पीच्या डावीकडे असेल तर त्याचा निर्देशक काय होईल, तर याच्यातनं हे x वजा करायचे पहा. म्हणजे याचा जो निर्देशक आहे तो होईल तुम्हाला इथे की या ऋण 3 मधून हा काय करायचा आहे, ऋण 3 मधून वजा तुम्हाला हे x करायचे आहेत. म्हणजे इथे दोघांना पण ऋण चिन्ह त्या ठिकाणी आलेलं आहे, ऋण 3 आणि ऋण x. तर हे ऋण चिन्ह जे आहे ते आपल्याला जर आपण बाहेर घेतलं तर कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह घेऊन आपण कंसामध्ये दोघांचे चिन्ह जे आहेत ते बदलून घेऊ शकतो. म्हणजे हे जे चिन्ह आहे ते x होईल, x ऋण धन होतात. हे ऋण चिन्ह कंसाच्या बाहेर घेतल्यामुळे ते x ऋण आणि जे चिन्ह आहे तुमचं 3चं ते पण आपले इथे धन 3 जर लिहिले तर यांचा गुणाकार ऋण येणार आहे पहा. ऋणने x ला गुणलं तर ऋण x होईल आणि या ऋणाने धन 3 ला गुणले तरी उत्तर त्याचं ऋण 3 येईल. तर ऋण 3 आणि ऋण x हे तुम्ही या पद्धतीने लिहू शकता. तर या दोघांचे निर्देशक तुम्हाला याप्रमाणे लिहिता येतील, x वजा 3 आणि ऋण कंसात x अधिक 3. तर हे आपल्या पर्याय जे दिलेले आहेत त्यानुसार आपण विचार करून याप्रमाणे बदल केलेला आहे. तर पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4 इथे आपल्याला योग्य दिसतोय पहा. 4चा पर्यायचा गोल आपण या पद्धतीने भरून टाकूयात. इथे महत्वाचा गोष्ट लक्षात ठेवा, मूळ पहिल्या बिंदूच्या उजवीकडे गेल्यास त्या पहिल्या बिंदूच्या निर्देशकामध्ये अंतर ऍड करायचे, मिळवायचे. आणि पहिल्या बिंदूच्या आपण जर डावीकडे गेलो तर आपण त्या पहिल्या बिंदूच्या निर्देशकामध्ये ते अंतर जे असेल ते काय करायचे, वजा करायचं आहे. तर या पद्धतीने आपला उत्तर काढता येईल. पुढचा प्रश्न 8वा जो आहे, खालील संख्या रेषेचे निरीक्षण करून लेंथ BD अधिक लेंथ CB वजा लेंथ AB बरोबर किती. आता इथे तुम्हाला जे काही भाग दाखवलेले आहेत पहा ते सर्व दोन बिंदूच्या मधला आपण त्याला एक भाग अंतर म्हणूयात. कारण इथे जे काही संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांचा आणि बिंदूचा फारसा संबंध आपल्याला जोडता येत नाहीये. आपला फसवण्यासाठी अशा प्रकारच्या नको ती माहिती कधी कधी दिलेली असते. आपण त्या माहितीचा विचार करून उत्तर चुकीच्या पद्धतीने काढू शकतो. त्यामुळे इथे ही ज्या काही तुम्हाला दिलेल्या संख्या आहेत त्यांचा विचार न करता आपण त्यांनी दिलेले जे काही तुम्हाला बिंदू आहेत यांच्यामधले आपण भाग मोजूयात. पण BD म्हणजे B पासून D पर्यंत जर भाग मोजले तर 1, 2, 3, 4, 5 म्हणजे B पासून D पर्यंत 5 भाग होतात. मी इथे लिहिले 5 भाग. त्यानंतर CB म्हणजे C पासून B पर्यंतचा अंतर 1 भाग, त्यामध्ये 1 भाग मिळवायचा आहे. आणि वजा ABचा पण होतो 1 भाग. तर हे 5 अधिक 1 होतील तुमचे 6 भाग होतील.
आणि 6 मधनं आपल्याला एक भाग काय करायचा आहे, वजा करायचा आहे. तर 6 मधनं आपण जर एक भाग वजा केला तर आपल्याला उत्तर येणार आहे 5 भाग. तर 5 भाग दाखवणारा रेषाखंड हे आपलं याचं उत्तर असणार आहे. तर आपण पर्यायामध्ये तपासून पाहू कोणत्या रेषाखंडामध्ये 5 भाग दाखवलेले आहेत. बीडी, बी पासून डी पर्यंत 1 2 3 4 5. तर पहिलाच पर्याय जो आहे पहा तो त्या ठिकाणी तुम्हाला 5 भाग दाखवणारा रेषाखंड हे योग्य उत्तर आहे. 5 भाग दाखवणारा रेषाखंड हे आपलं उत्तर असणार आहे. हे योग्य उत्तर. आता यामध्ये पहिलंच उत्तर तुमचं जुळतंय पहा, त्यामुळे पहिलाच त्या ठिकाणी पर्याय आपला जुळतोय त्याला आपण भरून टाकूयात आणि पुढचे पर्याय आपण तपासून बघू फक्त की एसी जर बघा तुम्ही एसी म्हणजे ए पासून सी पर्यंतचं अंतर तर 2च भाग होतंय पहा. आपलं उत्तर 5 भाग आलेलं आहे. तर 5 भाग हे उत्तर जुळत नाही त्यामुळे पहिला दुसरा पर्याय असू शकत नाही. तिसरं सीडी, सी पासून डी पर्यंतचं अंतर 1 2 3 4 4 भाग आहेत. सीडी म्हणजे 4 भाग आहेत त्यामुळे तिसरा पर्याय पण जुळत नाहीये. आणि चौथा पर्याय एडी, ए पासून डी पर्यंतचं अंतर आपण जर मोजलं तर 1 2 3 4 5 6 भाग होत आहेत. तर आपलं उत्तर 6 भाग नसून 5 भाग असल्यामुळे हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. प्रश्न 9 पहा. प्रश्न 9 जो दिलेल्या संख्या रेषेचे काळजीपूर्वक निरीक्षण करून के या बिंदूची स्थानदर्शक संख्या कोणती ते लिहा. आता इथे सुद्धा थोडंसं आपलं लक्षपूर्वक काम करावं लागणार आहे कारण इथे 2 प्रकारे त्यांनी संख्येचं विभाजन करून दाखवलेलं आहे पहा. जे मुख्य बिंदू आहेत पूर्णांक संख्या आहेत पहा 0 पासून 1 पर्यंत ऋण 1 डावीकडे गेले असल्यामुळे हे ऋण 1 आहेत. तर या 0 पासून 1 पर्यंतचे आपण जर भाग त्या ठिकाणी मोजले 0 पासून 1 पर्यंतचे म्हणजे हे 1 1 अंतर आहे पहा. 0 हा पूर्णांक आहे, ऋण 1 हा पूर्णांक आहे. यामध्ये केलेले भाग जर मोजले आपण तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 म्हणजे 0 ते ऋण 1 या पूर्णांक संख्यांच्या दरम्यानचे भाग होतात 15. त्यामुळे इथे जे काही संख्या तुमचे प्रत्येक बिंदू आहे त्या प्रत्येक बिंदूवर आपण अपूर्णांक दाखवून त्याचा छेद 15 लिहू शकतो. म्हणजे 0च्या डावीकडे के बिंदूचा निर्देशक किती येईल तर इथे पहा 0च्या डावीकडे के जो आहे तो कितवा नंबरचा बिंदू येतोय तर हा हे 5 10 15 इथे 20 आणि हा पुढचा 21 म्हणजे 21 क्रमांकाचा बिंदू त्यामुळे त्याचा निर्देशक होईल 21/15. आता हे छेद 15 कुठून आले कळलं का पहा पुन्हा 0 पासून 1 पर्यंतचा जे अंतर आहे त्याला आपण म्हणतो 1 एकक अंतर. तर या 1 एकक अंतराचे 15 समान भाग केलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला या लहान बिंदूवर ज्या ठिकाणची संख्या दाखवायची के बिंदू इथे आहे पहा मी ज्या ठिकाणी पेन टेकवला तिथे के बिंदू आहे तर तिथली संख्या आपल्याला याप्रमाणे 21/15 अशी दाखवावी लागेल आणि ती ऋण असणार आहे कारण हे सर्व संख्या ऋण आहेत 0च्या डावीकडे आहेत. तर 21/15 याचं आपल्याला रूपांतर करता येईल कारण आपले या असा पर्याय नाही दिलेला तर आपल्याला पर्याय दशांश अपूर्णांकामध्ये आहे आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आहे. तर आपण 21ला भाग देऊयात 15ने म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल 21/15. तर 15 1 15 15 1 15 15 वजा करा 21 मधनं 15 गेले तर 6 उरतील. दशांश चिन्ह घ्या आणि 0 मिळेल आणि बघ या ठिकाणी तुमचं 15 चोक 60 तर 1.4 असं उत्तर येतं आणि हे ऋण असणार आहे. म्हणजे हे जे उत्तर आलेले ते ऋण 1.4 तर हा पर्याय तुम्हाला योग्य म्हणता येईल ऋण 1.4. तर पहा इथे तुमचा पहिला पर्याय थोडासा चुकीचा आहे ऋण 1.04 म्हटलंय तर इथे हा दुसरा पर्याय योग्य आहे. दुसऱ्या पर्यायाचा गोल आपल्याला भरता येईल ऋण 1.04 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पहा 10वा प्रश्न. एका संख्या रेषेवरील ए या बिंदूचा निर्देशक 5 आहे. ए बी हे अंतर 2 आहे तर बी चा निर्देशक किती. 2 अचूक पर्याय निवडायला सांगितलेले आहे. तर इथे सुद्धा आपल्याला एक रेषा काढायची आहे. ए मध्ये भागी घेऊ आपण एचा निर्देशक 5 आहे तर बी हा जो बिंदू आहे तो एच्या उजवीकडे पण असू शकेल आणि एच्या डावीकडे पण असू शकेल. असं काही ठरलेलं नाही की तो उजवीकडे असला पाहिजे. तो डावीकडे पण असेल किंवा उजवीकडे पण असेल. जर तो उजवीकडे असेल तर यामध्ये तुम्हाला ते अंतर मिळवायचं. हे अंतर 2 एकक आहे पहा इकडे सुद्धा हे अंतर 2 एकक आहे असं म्हटलंय त्यांनी 2 आहे. मग हे अंतर तुमचं इकडे काय होईल तर या ठिकाणी तुम्हाला जर हवा असेल तर हा बी बिंदू एच्या उजवीकडे असल्यामुळे या 5 मध्ये हे 2 तुम्हाला मिळवावे लागतील. म्हणजे याचा निर्देशक तुम्हाला मिळेल 5 + 2 करून म्हणजेच 5 + 2 किती होतील 7 होतील. या बिंदूचा निर्देशक तो या पहिल्या बिंदूच्या उजवीकडे असल्यामुळे या 5 मध्ये 2 मिळून मिळेल आणि या बिंदूचा जर तो डावीकडे असेल तर तो आपल्याला या 5 मधनं वजा करावे लागतील. म्हणजे याचा निर्देशक तुम्हाला मिळेल 5 - 2 आणि 5 - 2 जर आपण केले
तर या ठिकाणी तुमचं जे काही उत्तर असणार आहे 5 2 गेल्यानंतर किती उरतील पहा, तर 3 उरतील. तर 3 हे त्या ठिकाणी तुमचं उत्तर असणार आहे. तर या पद्धतीने 3 आणि 7 हे दोन पर्याय आपल्याला योग्य आहेत. तर इथे पहा पर्याय क्रमांक 2 मध्ये 7 उत्तर दिलेलं आहे. ऋण 7 नाही, ऋण 7 हा पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर 3 हे उत्तर योग्य आहे. तर दुसरा आणि तिसरा हे दोन पर्याय या प्रश्नासाठी आपल्याला योग्य म्हणता येतील. शेवटचा प्रश्न बघू आपण, प्रश्न 11वा. याच प्रकारचा प्रश्न आहे. संख्या रेषेवर P या बिंदूचा निर्देशक 4/7 आहे. बिंदू P व बिंदू Q मधील अंतर 9/7 आहे. तर Q चा निर्देशक किती? 2 अचूक पर्याय निवडा. इथे सुद्धा त्याच पद्धतीने जर आपण हा P बिंदू मध्यभागी गृहीत धरला तर या P च्या उजवीकडे Q असू शकेल किंवा P च्या डावीकडे सुद्धा असू शकेल. त्यांनी तुम्हाला P चा निर्देशक दिलेला आहे 4/7 म्हणजे P या बिंदूवरची संख्या. आता जर तो उजवीकडे असेल तर तुम्हाला हे जे अंतर आहे पहा, अंतर त्यांनी सांगितलंय 9/7 आहे. हे अंतर 9/7 आहे आणि इकडचं अंतर जे आहे ते सुद्धा 9/7 आहे. हे अंतर इथपर्यंत, हे अंतर याप्रमाणे 9/7 दोन्ही बाजूला. जर आपण ते उजवीकडे गेलात Pच्या तर 4/7 मध्ये म्हणजे इथला जो निर्देशक आहे तो तुम्हाला कसा मिळेल, तर 4/7 मध्ये हे अंतर तुम्हाला मिळवावं लागेल. 4/7 अधिक 9/7 करावं लागेल. आणि जर तुम्ही डावीकडे गेल्यात तर इथला निर्देशक तुम्हाला कसा मिळेल, तर तुम्हाला 4/7 मधनं हे अंतर वजा करावं लागेल. 4/7 वजा किती? 9/7. याप्रमाणे आपल्याला या क्रिया करून त्याचे निर्देशक मिळतील. तसेच समान आहेत दोन्ही. त्या ठिकाणी तुमच्या अंशांची बेरीज होईल. 4 अधिक 9/7 म्हणजे किती होतील? 4 9 13/7. तर हा एक निर्देशक असू शकेल तुमचा 13/4. ओके, 13/7 हा एक तुमचा निर्देशक असू शकेल. तर 13/7 हा पर्याय तुम्हाला पर्याय क्रमांक 1 दिसतोय पहा, त्याला आपण भरून टाकूयात कारण हे उत्तर 100% बरोबर आहे. आपण ज्यावेळेस उजवीकडे जाणार मूळ संख्येच्या संख्या रेषेवर तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला त्या दोन निर्देशकांची आपल्याला बेरीज करायची असते. मूळ निर्देशकामध्ये पुढचं अंतर मिळवायचं असतं. याचं उत्तर काढा. 4/7 मधनं आपण वजा करूयात 9/7 म्हणजे 4 वजा 9/7. तर इथे हे 9 मधनं 4 वजा होतील आणि याचं उत्तर 5 येईल, परंतु ते ऋण असेल कारण मोठ्या संख्या तुमची ऋण येणार आहे. 9 ऋण 5/7 हा दुसरा पर्याय तुमचा येतोय. जर उजवीकडे असेल तर त्याची किंमत 13/7 असेल आणि जर Pच्या डावीकडे Q असेल तर त्याची किंमत असेल आपली ऋण 5/7. तर हे दोन निर्देशक Qचे असू शकतात. ऋण 5/7 हा पर्याय क्रमांक 4 आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आज 5.1 आहे तो संपूर्ण स्पष्टीकरणासह सोडून पाहिलेला आहे. आपणा सर्वांना नक्कीच व्हिडिओ आवडेल. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पद्धतीचे इयत्ता 8वीचे गणित विषयाचे पुढचे जे काही आपले व्हिडिओ आहेत ते पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.